अरुण राळे साहेब जुळलेले. अरुण राळे साहेब काय सांगणार आज इथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यानिमित्ताने पोहोचले, काय सांगणार? अण्णाभाऊ साठेंचा या संपूर्ण समाजाला एक संदेश होता की तुम सब एक हो जाओ, जब तक आप एक नहीं होंगे तब तक इस देश में तुम्हारा वजूद नहीं चलेगा। तुमको जो शक्ति चाहिए उसके लिए आपको एक होना चाहिए। इसी सबके लिए उन्होंने बाबा साहब को संदेश लागू करने के लिए उन्होंने अपने कहा था कि बाबा साहब के विचारों को आपको चलना पड़ेगा, तब आपको अपनी एकजुट रखो, कोई भेदभाव मत करो, अनुसूचित जाति की एकता कायम रखो। आज 107वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या संघटनेचे लोक जुळून तुमच्यासोबत इथे अण्णाभाऊ साठे यांना पुतळ्याला माल्यार्पणाला पोहोचले. काय सांगणार संघटनेला एकजूट करण्यासाठी काय विशेष काम करणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे की 59 आहे त्या 59 आम्ही आवाहन करतो की आपल्यामध्ये भाईचारा निर्माण करा. त्या गोष्टीसाठी आपण आपले भाग निर्माण करू. कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, कारण जर तुम्ही तुमच्यामध्ये जर आमच्यामध्ये वैभव निर्माण केला तर ते व्यवस्थावादी फायदा घेतली आणि तुमच्यामध्ये भेदभाव करते आणि तुमच्यामध्ये संघर्ष पेटून आणि तुम्ही जर एकजूट झाला तर तुमचा निश्चित होईल. ते एकजुटीसाठी प्रयत्न करावा आणि सर्व बांधवांना आमची संधीच्या विनंती आहे की आपण सर्व एका माहिती लेकर आहोत, आपण भारतीय आहोत, आपण एक काय सांगत आहे? जगत बदलत जरुरी घाव म्हणजे सांगून गेले कराव, असं अण्णाभाऊ साठे यांनी सांगून गेले. तरी माझी विनंती आहे आमच्या मातंग बांधवांना, कमीत कमी बाबासाहेबाविषयी जे अण्णाभाऊ साठे सांगून गेले याचा त्यांनी परिपूर्ण आपल्या आचरणामध्ये विचारामध्ये परिवर्तन करावं आणि त्या दृष्टीने समाज कसा एक राहील आपला अनुसूचित जातीचं त्या मार्गावर त्यांनी त्याला फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये एवढीच आमची विनंती आहे मातंग बांधवांना. पिशू साहेब काय सांगणार? आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या निमित्ताने इथे पोहोचले, काय सांगणार? अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना राष्ट्रीय संयुक्त मोर्चातर्फे, ओबीसी जनमोर्चातर्फे, संविधान परिवारातर्फे, आम्ही सारे भारतीय या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. त्या पद्धतीने राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार या बहुजन समाजाला विघटित करून आपल्या हातात सत्ता ठेवण्यासाठी जे षडयंत्र करत आहेत त्याच्यावर अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला वेळी सावध केलं होतं की आपल्या सगळ्यांना एकत्रित राहावं लागेल. त्यामुळे एका विशिष्ट प्रवर्गाचे नव्हते तर पूर्ण बहुजन समाजाचे ते नेते होते आणि निसर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार या देशाचा कारभार चालला पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. ज्या पद्धतीने आता SC/STचं उपवर्गीकरण करून या SC/STमध्ये दुसरे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो अतिशय घातक आहे. तशीच प्रक्रिया ओबीसीच्या प्रवर्गामध्ये रोहिणी आयोगाच्या माध्यमातून विभाजन करून ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. म्हणून सर्व बहुजन समाजाने जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि केंद्र सरकारला तर खऱ्या अर्थाने ओबीसी, SC/ST आणि बहुजन समाजाची अल्पसंख्याकांची उन्नती करण्याचं स्वप्न असेल तर त्यांनी या देशामधल्या सर्व प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करून जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वाने चालावं तरच अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न साकार